शिक्षण क्षेत्रात बदल घडवण्यासाठी एक उल्लेखनीय उपक्रम म्हणून बाल उद्योजकांनी लर्निंग इज डॉट फन नावाचा एक अभिनव लर्निंग प्लॅटफॉर्म लाँच केला आहे, जो मुलांसाठी शिक्षणाला एक आकर्षक आणि परस्परसंवादी अनुभव बनवण्यासाठी तयार केला गेला आहे. हा मंच एका दूरदर्शी बालकांच्या गटाने म्हणजेच 14 वर्षीय श्रेयस पाटणकर, 12 वर्षीय शरयू पाटणकर, 12 वर्षीय अर्चित कोरके, 11 वर्षीय रेयांश बारळे आणि 18 वर्षीय अश्विन म्हसकर द्वारे विकसित केला गेला आहे आणि मुलांसाठी मुलांद्वारे या अनोख्या तत्वावर आधारित आहे. My name is Shreyas Patankar and I'm thrilled to be here and I'm excited to introduce you to Learning is Fun with my fellow co-founders. We are a young team of innovators and passionate about transforming education into a fun and engaging adventure. Let me introduce you to the amazing team behind Learning is Fun. First, we have Reyansh Barale. He is 11 years old. Reyansh is enthusiastic of many things like history and science fiction. First, he had the unique idea of blending artificial intelligence and learning history to make learning history fun, where he at that time was quite interested in Soviet history, and he created the first Soviet simulator, and it taught the Soviet era in a very fun way. This idea was the original idea that brought the five of us together to build this platform. Next is my sister Shariyu Patankar. She is a talented artist and a storyteller. She uses her skills to create engaging stories and in such a way that they are not only emotionally engaging but also very impactful. Then we have Ashwin Maskar, who is at 18 our tech expert. He has developed our digital platforms and tools which help us make our content more immersive and engaging. Now let me introduce Archit Korke, who is also 12 years old. He is our critical thinker and he has an eye to see for things which most people miss. He also helps us make our products better. And then there's me. I'm 14, don't go by my height. I love planning and organizing things, and I naturally like to take the lead and to ensure that everything runs smoothly and successfully. लर्निंग इज डॉट फन आर्थिक समज, भावनिक बुद्धिमत्ता आणि मुलांनी अनुभवलेल्या दैनंदिन आव्हानांवर 60 पेक्षा जास्त परस्पर संवादी ई बुक्सचे एक वैविध्यपूर्ण संग्रह प्रदान करते. या ई बुक्सची खासियत म्हणजे तंत्रज्ञान आधारित दृष्टिकोन, जो शिक्षणाला एक रोमांचक प्रवासात बदलतो. प्रत्येक ई बुक एका कठीण संकल्पनेला समजण्यासाठी सोप्या कथेमध्ये प्रस्तुत करते. प्रत्येक पुस्तकात सुंदर आणि आकर्षक चित्रे आणि आवाज सुविधा म्हणजेच व्हॉइस ओव्हर फीचर आहेत. प्रत्येक पुस्तकाला परस्पर संवादी बनवले आहे, ज्यामुळे वाचक कथेतील पात्रांशी प्रत्यक्षात संवाद साधू शकतात. पुण्यातील पत्रकार परिषदेत या बाल उद्योजकांनी लर्निंग इज डॉट फन हा लर्निंग प्लॅटफॉर्म प्रस्तुत केला आणि शिक्षणाच्या भविष्यासाठी आपली धाडसी दृष्टी मांडली. त्यांनी दाखवून दिले की त्यांचा मंच केवळ माहितीच देत नाही, तर कथाकथन, इंटरॅक्टिव्ह घटक आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून मुलांच्या मनाला आकर्षित करतो. हा अभिनव दृष्टिकोन मुलांच्या शिकण्याच्या प्रक्रियेला आनंददायी बनवण्यास मदत करतो. टीमच्या भविष्यातील योजना देखील तितक्याच महत्त्वाकांक्षी आहेत, ज्यात पुढील वर्षात 200 पेक्षा जास्त ई बुक्सच्या विस्तारीकरणाचे लक्ष्य आहे, जे आजच्या बाल विद्यार्थ्यांसाठी आवश्यक असलेल्या व्यापक विषयांशी संबंधित असतील. लर्निंग इज नॉट फन 1-2 वर्ष चालू आहे आमच्या आयडियाज प्रमाणे. पहिला पुस्तक ते फ्रेंच रेव्होल्युशनवरती आणि आता ते नवीन हे आहेत जे फायनान्स आणि इमोशनवरती बोलतात. सो आत्ता तरी आमच्या वेबसाईटवर 60 इंटरॅक्टिव्ह बुक्स आहेत, ज्याच्यातनं टॉपिक्स लाईक फायनान्स, इमोशन्स, एव्हरीडे चॅलेंजेसवरती कळतं. हे पुस्तकं इंग्लिश आणि मराठीमध्ये पण येणार आहेत, हिंदी आणि मराठीमध्ये पण येणार आहेत. वेबसाईटवर की लर्निंग इज डॉट फन आपला URL त्याच्यावरच सगळं दिसणार ऑनलाईन. आत्ता तरी हे पुस्तकं 5 to 8 इयर्सच्या मुलांसाठी आहेत, जे गोष्टी शाळेत नॉर्मली शिकवत नाही. पण आमचा प्लॅन आहे की नॉर्मल अकॅडमिक पण मॅथ्स, सायन्स, लॉजिक, इंग्लिश अशा पुस्तकांवरती पण असे क्रिएट करायचे इंटरॅक्टिव्ह.
मोशी न्यूज नेटवर्कसाठी मोहित शिंदे, पुणे.